अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता आणि विरोधी पक्षातल्या अनिल देशमुख, मनीषा चौधरी सगळ्यांनीच म्हणजे प्रणिती शिंदे, कैलास पाटील, आशुतोष काळे, आशिष शेलार, संजय जगताप, संजय गायकवाड, रोहित पवार, संजय केळकर, सगळं वाचू का नाव, कोरोटे, वैभव नाईक, भारतीताई लवेकर, सुनील भुसारा, विक्रमसिंग सावंत, सुनील प्रभू, अशोक पवार, प्रताप अडसण, PN पाटील, प्रकाश पुणकर, अमित जनक, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार, राजेश टोपे, बच्चू कडू, सुरेश वरपुडकर, आशिष शेलार, श्रीमती वर्षा गायकवाडताई, मंगेश कुडाळकर, संजय केळकर, अमीन पटेल, रईस शेख, दिशान सिद्दीकी, यामिनी जाधव, सुनील टिंगरे, नितेश राणे, दिलीप लांडे, अबू अजमी, मंदाताई म्हात्रे, कालिदास कोळंबकर, कॅप्टन सेल्वान आणि इतर सगळ्यांची नावं काही लोकांची राहून गेली असतील, पण सर्वांनी अतिशय विस्तृतपणे 293 वर चर्चा केली आणि यामध्ये अनेक विषय घेतलेत. अध्यक्ष महोदय, युवक, महिला, गरीब, अन्नदाता, आपला म्हणजे शेतकरी या 4 प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवतोय. हे नुकत्याच अर्थसंकल्पात देखील आपण त्याच्या घोषणा केल्या. शाश्वत, पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचं राज्याचं धोरण आहे. पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणावर आपण अध्यक्ष महोदय यामध्ये मोठी तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक आहे आणि ज्या पायाभूत सुविधा ज्या राज्याच्या ज्या शहराच्या जास्त मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू असतात त्या राज्याची भरभराट आणि प्रगती वेगाने होत असते आणि त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरता त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना आपण आखल्या आहेत त्या अर्थसंकल्पात. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना, 8,50,000 नवीन सौर कृषी 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना, जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5,700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे. वर्सोवा वांद्रे सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत, विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय. कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय. छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवलेत आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरांमधले 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले. तुम्ही मला काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रांना सौर ऊर्जा संच आपण देतोय. मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर, नवीन घरकुल योजना, 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय. महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे आणि हे सगळी जे आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये, पावणे 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे, जिथे काय चुकत असेल तिथे तुम्ही नक्की हे केलं पाहिजे. पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293चा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला. गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला आणि यामध्ये नाही एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच. आणि
आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. त्यामुळे तीच ती स्क्रिप्ट तुमची. आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता, बाबा हे निर्णय घेतले, ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत. आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही. आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आताही चालू असतं. थैथयाट करायचा, पक्ष चोरला चोरला म्हणून, चिन्ह चोरलं चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे. हे काय? आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही. आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचारच विकले, भूमिका विकली, आयडिओलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करतंय त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला. तुम्ही ना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे. आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं, ही काय कुठली भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोला ना, आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो. ते आता नंतर सांगतो, त्याची चौकशी चालू आहे. कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे. शिवसेनेच्या खात्यातले, शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर, ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझा मुद्दा नाहीये. त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून? मी त्यांचं भाषण ऐकता नाही तर आलो मुख्यमंत्री म्हणून. त्यांचं भाषण ऐकायला नाही, ऐका, त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो. बाबा विरोधी पक्षात नेता आपला एक सन्मानाचा, आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपले चाका आहेत, येतात त्यांना ठीक आहे. आणि त्यामुळे 12 महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाना आहे. नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण या तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर. आणि विजयराव तुमचं भाषण सुरू होतं, मी आलो लगेच धावत. मी म्हटलं कुठे गेले, जोरजोरात भाषण करून आले, बरं झालं. नारायण राणे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी, पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं. सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत. अभ्यासपूर्ण भाषणही झाली. परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची टीम, म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, राज्यातल्या जनतेचा साफ भ्रमनिरास केला. खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्या बद्दल, राज्यातल्या प्रश्नांच्या बद्दल, अडचणींच्या बद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती. परंतु फक्त टीका करायची, हे झालं ते झालं, अमकं झालं तमकं झालं, हे ठीक आहे. तरी सुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला.
त्यावेळेस देखील तुमचा व्यर्थ संकल्प सुरूच होता आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या, या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही आणि तुम्ही चांगल्यात चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे, परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं त्यावेळी देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली जाणत असली पाहिजे. परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता. अर्थसंकल्प कसा वाचावा, कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी यांनी लिहिलेलं आहे ते आपण वाचायला पाहिजे होतं. वाचलं मग त्याचं इथे काय प्रचिती येत नाही आहे, त्याचं प्रतिबिंब दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं, राज्याला मिळालं असतं. परंतु ठीक आहे, अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात, काही लोक इथे सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही. विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर ते पण तेही केलं असतं. त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात, तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडा संभालते असंही म्हणणारे काही लोक आहेत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका नाना, आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे, फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला, असं काय करताय मग. आणि त्यामुळे एकच मी सांगतो, यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये आणि त्यामुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर. केंद्रात विकास चालू आहे, राज्यात हा आशिष म्हणतोय आता बस. आणि अशोक राव आले, आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. बसून बोलू नका. त्यामुळे सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही, निमंत्रण देत नाही. परंतु आज मोदीजींच्या कामावर, त्यांच्या गॅरंटीवर, त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची, त्याच्यामुळे लोक येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. यवतमाळला बघितलं तुम्ही, माजी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू आणि म्हणून आपल्याला विकासाच्या भरधाव गाडीसमोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. परंतु नाना, विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने एक्सप्रेस वेवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत. शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणालात, काय दिलं विरोधकांना? शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. फक्त सभागृहामध्ये काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं, रेटून बोलायचं असं नाही होत. खरं ते खरं आहे, आकडे तर आमच्याकडे आहेत. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे, अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल? अशी भाषा काढणं योग्य नाही आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं. शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2.5 वर्षाच्या सरकारने
शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या, विजयराव, त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं, 2.5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे. अजितदादा इकडे आहेत, ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली, परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय. तुम्ही तोंडाला पाण्या पुसली. निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या, रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला, 50,000 द्यायचा, दिलं तुम्ही. ते 50,000 आता आपण अजितदादा आपण देतोय, आता देतोय प्रोत्साहनपर. त्या अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली, पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये. काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं, आताही पाहिलं, विरोधी पक्ष एकदम, खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही, विरोधी पक्ष कोमत गेला का काय. आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा. इथं मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, सरकार बदललंय, वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय, हे मान्य करायला पाहिजे. वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. ती तुम्ही हजम करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे, परंतु कळतंय पण वळत नाही, अशी परिस्थिती आहे. बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो, त्याला त्याची माहिती करून घ्यावी लागते. माती, चिखल तुडवत तिथं जावं लागतं. नागपूरचं अधिवेशन होतं, मी, देवेंद्रजी, आम्ही गेलो. अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात. आम्ही गेलो स्वतः तिथे, स्वतः गेलो, शेतकऱ्यांशी बोललो, त्यांना मदत केली, पैसे दिले. माजी अध्यक्ष सतत बसून बोलतायत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात. आपण एकदा त्यांना सांगितलं, आता त्यांना समज द्या आपण. आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते. कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का. आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार, काय अपेक्षा करणार. त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार, हा एक प्रश्न निर्माण झालाय खरं म्हणजे. त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो, शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे. आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29,520 कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली, त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं. सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की नाही. 6,000 रुपये, 6 आणि 6 12,000 रुपये मिळतात की नाही, का ते पण नाही मिळत. पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1,720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण PM साहेबांच्या हस्ते केलं ना, ते यवतमाळला 3,800 कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले. विजयराव, 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. एकूण 5,520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. तुम्ही तपासून घ्या. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून या योजनेअंतर्गत 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झालेत. सरकारने म्हणजे पूर्ण 35,000 केंद्र आणि राज्याचे. केंद्र सरकारने 1 रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे, फक्त 15 पैसे. कोण म्हणताय? स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा, कट कमिशन करप्शन किती आहे? 85%. 85% आता 1 रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण 1 रुपया अख्खा जातो डीबीटी. आणि या हिशोबाने जर विचार केला, आता जर तुमचं सरकार असतं तर अध्यक्ष महोदय 35,000 कोटी पैकी 30,000 कोटी हडप झाले असते आणि 88 ला फक्त 5,000 कोटी पदरात पडले असते. 5,000 कोटी, फक्त 5,000 कोटी शेतकऱ्यांना, 30,000 कोटी दुसरीकडे. पण आता आमचं सरकार इथं पण आहे, केंद्रात पण आहे. त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय. नाही तर काय, पैसे देतो ना आम्ही वेळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.25 वर्षात 15,000 नाना 212 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे. तपासून घ्या. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत. त्याची तरतूद केलेली आहे. नाना 2.5 घर चाललेल्या बाळासाहेब 2.5 बरं झालं तुम्ही आले. 2.5 घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. बंद. आणि आम्ही बाळासाहेब 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99,103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे. हर बात को नाना नहीं कहना, आना भी कहना. वैनगंगा, नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं डीपीआर देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणारं पाणी 65 टीएमसी कोकणातलं, त्याचा देखील आम्ही विचार केलाय. कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली. कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या मागे लागले होते. आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचं देखील काम आपण करतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केला, बासनात गुंडाळला, तो आम्ही परत खोलला आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतोय. कुठलं राज्य देतोय सांगा? आणि 2,80,00,000 एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होतीये. शेतकऱ्याची नुकसान झालेल्या 64,41,000 शेतकऱ्यांना 3,049 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 55 लाख, बघा सगळे दिले आहे असं म्हणत नाही मी, 55,21,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2,641 कोटी थेट जमा झाले. चेक करून घ्या. धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस 20,000 रुपये दिला. हेक्टरी 40,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे 2 हेक्टर पर्यंत. अरे मग दे ना 20,000 रुपये गुणिले 2, 40,000, 1,600 कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे. 40,000. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे 5,190 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. या योजनेचे 99.5% काम पूर्ण झाले. तपासून घ्या. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान. बरं ऐका कानाने, पण ते आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध त्याला अडचणीत सापडलाय.
त्याला आम्ही DBT द्वारे पैसे देणार. 1 महिन्याची आपण मुदतवाढ दिली. काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, प्राथमिक अंदाजानुसार 9 जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण 77,207 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, संत्रा, लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत. याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झालाय, वस्तुस्थिती आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते 31 तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे त्या शेतकऱ्यांना, तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागू नये. मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती, परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे. 5.5 लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतोय. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 18 वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलंय सरकारने. त्यामध्ये 1,01,000 रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमा होणार जन्मापासून 18 वर्षापर्यंत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 20% वाढ आपण केली आहे. सुधारित मानधन त्यांना आपण देतोय. अंगणवाडी सेविकांना मोबाईल 1,15,000 मोबाईल सेटचं वितरण आपण करतोय. ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांचं काम सोपं होईल, सुलभ होईल, फास्ट होईल. अंगणवाडी केंद्रातील 20,000 रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली. बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली. CRPच्या मानधनामध्ये वाढ केली, दुप्पट केलं ते. आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल. आशांची निराशा सरकार करणार नाही. चालू आहे ना म्हणजे देणार. राज्यातील मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली अशा प्रकारची ओरड विरोध करत आहेत. ज्यांच्या काळात विजयराव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलं आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारीत जात नाही, परंतु यामध्ये मी एवढंच सांगतो की कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं. मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही, गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही, घटनांचं समर्थन करणार नाही. परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे. काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले, पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडणीखोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं की नाही. आणि साधूचं हत्याकांड झालं. हनुमान चालीसा ज्यांनी म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं. त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं, त्यांना जेलमध्ये टाकलं. खासदार आमदारांना टाकलं, पत्रकारांना टाकलं, अर्णब गोस्वामीला टाकलं. त्या कंगना रनावतचं घर तोडायला महापालिकेचे 85 लाख रुपये खर्च केले. हे काय अहंकार आहे. आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केलं.
पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवा महालाचं स्मारक आठवलं नाही, ते आम्ही करतोय जीवा महालाचं स्मारक. कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला. आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही, केला नाही, ते पण देणार तुम्हाला उत्तर. आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार. अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले, जेलमध्ये घातलं, हे सगळं केलं ना. आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही कुणावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही. परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही. आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही. ड्रगचं बघताय आपण, ड्रग पेडलर पुण्यामध्ये, पुण्याच्या पोलिसांनी अभिनंदन केलं, 25 लाखाचं सरकारने बक्षीस दिलं. मुंबई पोलिसांनी ड्रग पकडलं, पुण्याच्या पोलिसांनी पकडलं. कधी पकडलं होतं अगोदर? गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? आणि काय तुम्ही आम्हाला सांगता कायदा सुव्यवस्था विजयराव? हा? आणि म्हणून पेडलर, ड्रगच्या नांग्या ठेचल्या, गुन्हेगारांचं सगळं मी स्वतः सांगितलं. या शाळेच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील, हॉटेल असतील, त्याच्यामध्ये ड्रग विकत असतील, मुलांचं जीवन बर्बाद करत असतील तर डायरेक्ट बुलडोझरने तोडून टाका. जवळपास 1200 बांधकामं तोडून टाकली नाना. आणि म्हणून यामध्ये काय कोणाला थैत्याट कुणाचा होतोय? नाईट लाईफ वाल्यांचा. आपलं नाही आहे नाईट लाईफ, मी सांगतो. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठं गेले ते आव्हाड? इथे आव्हाड म्हणत होते काय संस्कार, कसे संस्कार तुमचे? अरे जितेंद्र आव्हाड, तुम्हाला काय बोलायचा अधिकार? तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं, त्याचे काळे निळे पाठ झाली, सगळं झालं, त्याला किडनॅप करून नेलं. आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार? हे संस्कार मंत्री असताना, आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय? ही संस्कृती कोणती नाना? एका सर्वसामान्य माणसाला पार पट्ट्याने दांड्याने काळा निळ होईपर्यंत मारायचं. एका मॉल मध्ये सर्व नवरा बायको आली होती, त्याच्या नवऱ्याला धरून बदड बदड बदडला. काय वाटलं असेल त्या बायकोला? हे काय? यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे? गेले कुठं ते? आणि म्हणून विजयराव, तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटपाऐवजी शस्त्र वाटा. पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सुखरूप आहेत, सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत. आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात. याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केलाय. आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाइम आहे तो कमी केला आहे. एखाद्या महिला भगिनींनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय. एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे, तिने तिला संबंधित आपण ती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर 5 मिनिटात तिथं मदत पोहोचली पाहिजे, असं सरकार आपलं करतंय. आणि तेव्हा होती का परिस्थिती ही? कारण गृह खातच का, मी अजितदादांना एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही काहीतरी करा, आणि करता करता झालंच ते. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होतं. आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात की याला शस्त्र द्या. आता सरकारने, सुधीर भाऊ कुठे गेले, आपल्या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही मागं फिरणार नाही. कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. वाघ का येतील ना, येतात.
आणि अध्यक्ष महोदय, उद्योग पळवले, किती कोलेकाई चालू आहे, कोलेकुई कुणी केली, तर उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आता पत वाढली आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो, त्यावेळेस का पळाले, का असं सुरक्षित वाटत होते? उद्योगपतीच्या खाली बॉम्ब ठेवतात. आता बॉम्ब ठेवल्यानंतर कुठले जिलेटिंग कॅन्डी काय होत्या, आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर, तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले, अरे तो वाजे काय लादेन आहे? नंतर निघाला तोच लादेन, त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडं. कसा लोक राहतील इकडे? जर उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब ठेवायला लागले तर कसं होणार असलम? आणि म्हणून उद्योजकांना असुरक्षित वाटत होतं. आता तुम्हाला मी सांगतो, ही ओळख आम्ही बदलली आहे. आता हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली आहे. या राज्यात उद्योजक येऊ लागलेत. मागच्या वेळेस दावोसला गेलो, 1,37,000चं MOU साईन झाले आणि 80% विजय भाऊ एक्झिक्युशन झालं, म्हणजे अंमलबजावणी. आता यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले. इथं आल्यानंतर 2,00,000 कोटीचे आणखी झाले. ग्रीन हायड्रोजनला आम्ही प्रमोट केलंय. ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करणारं पहिलं राज्य देशातलं आहे आपलं हे. आणि म्हणून यामध्ये 3.5-4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विश्वास असायला पाहिजे. आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मोठं आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. मग हे सगळं असलं तरी सुद्धा जे काय वातावरण आहे, हे वातावरण चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये आता महाराष्ट्र पुढं आहे. कारण आपल्याला विजयराव माहित आहे, सूर्जागड प्रकल्प चालू होत नव्हता. मी पालकमंत्री होतो, सगळे निगेटिव्ह होते. मी सांगितलं सूर्जागड प्रकल्प चालू झाला पाहिजे, गडचिरोलीमध्ये उद्योग आले पाहिजे. तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः जाऊन तिथं उभं राहून चालू करतो. तेव्हा सूर्जागड सुरू झाला. आज 10,000 लोक काम करतायत की नाही? 10,000 लोक काम करतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी आज लोकांची रांग लागली आहे सूर्जागडमध्ये स्टील प्लांट खोलण्यासाठी. आणि म्हणून आज आपण जे काही तिथे सुरू केलं, हे सुरू केलं, त्याचा फायदा आता होतोय. तिथल्या महिलांना काम मिळतंय, तरुणांना काम मिळतंय, अनेक उद्योग तिथे येत आहेत. आणि म्हणून जे काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी कोणीतरी म्हटलं, $1 ट्रिलियन कसे होणार? हेच तर उद्योग आल्यावर होणार. $1 ट्रिलियन पुढे आपण जाऊ. आणि $5 ट्रिलियन जे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे, त्याला $1 ट्रिलियन पेक्षा जास्तीची मदत भक्कम साथ महाराष्ट्राकडून मिळेल. अरे नोकर भरतीचा विषय कोणीतरी काढला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही 75,000 लोकांच्या नोकऱ्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु निर्णयाची अंमलबजावणी करताना नाना त्याच्यापेक्षा डबल 1,61,841 पदांची भरतीची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत शासकीय निमशासकीय विभागामध्ये 45,152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले. आणि तुम्हाला सांगतो, नियुक्त्या कशा? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या इतर सभागृहामध्ये डायरेक्ट त्यांना बोलवून त्यांना नियुक्त्या देण्याचं काम सरकारने केलं. त्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं. आणि म्हणून हे सरकारचं मोठं यश आहे. अनुकंपा तत्वावर सुमारे 3,334 उमेदवारांच्या नियुक्त्या दिल्या. कधी दिल्या होत्या? दिल्या होत्या कोणी? आम्ही दिल्या. आणि त्याचबरोबर राज्यभर आणि त्याचबरोबर अधिसंख्य पदं आपण केली. ज्यांचं आपलं मराठा आरक्षण रद्द झालं आणि ते सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट नव्हती, 5,000 लोकांना नियुक्त्या देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आम्ही धाडस केलं. काय होणार? चॅलेंज होणार, अमक होणार, कंटेम होणार. काय झालं? 5,000 लोक आज काम करतायत. याला धाडस लागतं. धाडस आणि सच्चाई लागते, नीती लागते. धाडस तर आम्ही केलं पूर्वी, तेही बघितलं तुम्ही सगळं. असं
टांगापलटी करण्याचं काम करायचंच होतं. आणि म्हणून इथे मी आपल्याला सांगतो, आता राज्यभर मेळावे होत आहेत, रोजगार मेळावे. नागपूर, लातूर, नगर, जवळपास 40,000पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले. पुढे आणखी आता बारामती आहे, ठाणे आहे, आणखी इतर शहरामध्ये देखील रोजगार मेळावे होत आहेत. त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार देतोय आपण. शासन आपल्या दारी, त्याच्यावर तुम्ही टीका केली, शासन आपल्या दारी काय, अरे काय स्वतःची प्रसिद्धी करतात. अरे तिथे काय कोणाचे फोटो लावणार, मुख्यमंत्र्याचं नाही लावणार, उपमुख्यमंत्र्याचं लावणार नाही. अरे तिथं कार्यक्रम शासनाचा, तर मग त्या शासन आपल्या दारीमध्ये 2,72,00,000 लोकांना फायदा झाला. माहिती घ्या, आकडेवारी घ्या. मी जे बोलतोय आकडेवारीनुसार, एकही आकडा खोटा नाही. तुम्हाला कोणी थांबवलं होतं? बघा, त्यावेळेस योजना होत्या, निर्णय होते, सगळं होतं, पण ज्या कटकटी होत्या, चक्रा मारणं होतं, परेशान लोक होते, योजनाचं नाद सोडून देत होते. आम्ही त्यांना थेट जाऊन डायरेक्ट त्यांच्या घराजवळ नोकऱ्या दिल्या, अनुदान दिलं, ट्रॅक्टर दिले, पॉवर टिलर दिलं, ड्रोन दिलं, सगळं दिलं. नाना हे मान्य करा. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्र सगळीकडे नंबर 1 आहे. बाळासाहेब, महाराष्ट्र नंबर 1 आहे. कालच DPIIT ने, केंद्र सरकारचा अहवाल आहे, 1,00,000 कोटीपेक्षा अधिक FDI महाराष्ट्रात आलाय. देशात महाराष्ट्र नंबर 1 आहे. 8,00,000 कोटी रुपयांची कामं राज्यात सुरू आहेत, इन्फ्रा प्रोजेक्टची. देशामध्ये हे आपलं इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये नंबर 1 राज्य आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स, GST आणि GSDP मध्ये पण आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. निर्यातीमध्ये, स्टार्टअप मध्येही आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि देशातील सर्वाधिक लांबीचा, अध्यक्ष महोदय, सागरी सेतू आपण उभारला, तिथेही महाराष्ट्र नंबर 1 आहे. त्याच्यानंतर जाताना तुम्ही लोक 15 मिनिटात पार, पहिले 2 घंटे लागायचे. मुंबई, पुणे, बाळासाहेब पुढे गेले, सण नाही झालं. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही जगामध्ये जगातला वाईडेस्ट टनेल पुणे मुंबईत करतोय आपण. नाना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर, जाऊ नका पळून, तो पण नंबर 1 आहे. आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्र स्वच्छतेत देखील देशात नंबर 1 आला आता परवा. कारण किती सांगू, मी मोजत राहीन, सांगत राहीन, तुम्ही थकून जाल, पण माझं हे संपणार नाही. मी स्वतः मुंबईमध्ये नाना दर आठवड्याला डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आम्ही सुरू केली. काय नवीन काय नाही, एक सगळ्याकडचे 4-5 ठिकाणचे कर्मचारी आणायचे, मशिनरी मोबिलाइज करायची आणि पूर्ण साफ करायचं. अगदी रस्ता, फुटपाथ, गटर, नाले, पब्लिक टॉयलेट, माती काढून टाकायची, डेब्रिज काढून टाकायचं आणि पाण्याने रस्ते धुवायचे. कधी बघितले होते? बोले काय रे, मुख्यमंत्र्याला काम नाही का, रस्ते धुतोय? अरे पब्लिक आलं, पब्लिक चळवळ झाली, NGO आले, लहान मुलं आले, हजारो लोक आले. आता त्याच्यामुळे काय झालं, प्रदूषण कमी झालं, पण राजकीय प्रदूषण वाढलंय. राजकीय प्रदूषण निवडणुकीमध्ये कमी होऊन जाईल, साफ होईल. त्याला पकडणार ते बघा, कोणीतरी निघेल, तो जसा निघालाय ना इकडे आता मध्ये, नाही आपलं नाही का मध्ये, ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण मध्ये तो योगेश काहीतरी निघालाय ना, योगेश, तसाच कोणतरी दुसरा दुर्गेश निघायचा, सावंत. याच्यामुळे नाना आता मुंबईत फिरताना तुम्ही धूळ कमी झालेली दिसेल, समुद्र किनारे स्वच्छ झालेले दिसतील, प्रदूषण कमी होतंय, सगळं वस्तुस्थिती आहे ना.
मग मला काय प्रॉब्लेम आहे? माझं काय इगो नाही, माझा काय प्रोटोकॉल, मी सगळं बाजूला ठेवतो, मी सगळ्यांना भेटतो, मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जातो. मी स्वतःला कधीही सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. नानाला माहित आहे हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्यांनाही वाटतो हा आपलाच आहे. हा ये बात बराबर है. ये विजयराव, ये अंदर की बात है. हे सगळं ठरलं होतं. बसून बोललेल्या आणि इतर म्हणून गोष्टी रेकॉर्डवर गेल्या जात नाहीत, पण हे मी- अपवाद म्हणून घेतलं जाईल. तुम्ही मी विजय भाऊ चौपाटीवर जो बीच कॉम्बर चालवला, मी त्याला म्हणाले ट्रॅक्टर चालवला. अरे ट्रॅक्टर आणि कॉम्बर तर फरक तर सांगा असलम जरा. तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांगा बरं. आणि म्हणून आम्ही रस्ते धुवायला पण रिसायकल वॉटर वापरतोय, म्हणजे पिण्याचं पाणी नाही ना. आणि म्हणून आणि किती असलम जरा तू समजा डाल भाई, किती STPचं पाणी. आणि तुम्ही किती टीका केली तरी ही मोहीम काही थांबणार नाही. ही मोहीम आता राज्यव्यापी आम्ही करतोय, टप्प्याटप्प्याने सगळ्या शहरांमध्ये ही आम्ही सुरू करतोय. आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यामध्ये होईल, आरोग्य सुधारणार. आम्ही स्पर्धा लावल्या शहरांच्या, सगळे सुधारणा, सुशोभीकरणाच्या, रस्ते कॉन्क्रिटीकरण. मुंबईमध्ये असलम मेरे को बताओ कि कभी सीमेंट कंक्रीट का रस्ते का निर्णय हुआ था पहले? कभी झाले होता? रईस भाई बोलो. हम लोग जैसे ही सरकार बनाए, सरकार बनवल्या बरोबर चैलला बोलवलं, इकडे ये बाबा, ये दर पावसाळ्यात खड्डे कशासाठी? खड्डे कशासाठी? बोले खड्डे क्यों? पैसे काय? बोले पैसे नाहीत. बोले पैसे आहेत. मग का करत नाही? काय बोललाच नाही तो. मी बोललो रिपेरिंगला किती पैसे खर्च झाले 15 वर्षात? 3,500 कोटी रिपेरिंगला, काळ्याचं पांढरं करायला, पांढऱ्याचं काळं करायला. आणि म्हणून मी सांगितलं ताबडतोब पहिला टप्पा 6,000 कोटीचा मंजूर केला, त्याचं काम चालू झाले. दुसरा टप्पा आता सुरू होईल. पुढच्या 2 ते 2.5 वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा राहणार नाही. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. याला इच्छाशक्ती लागते. माझं काय यापेक्षा तुझं काय भलं आहे ते बोलणारं पाहिजे. बरोबर आहे ना? मीटिंग आणि त्यामध्ये आपल्याला एकच सांगतो की हे जे आम्ही करतोय, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ते तसंच शहर आपल्याला पाहिजे. लोक येतात. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, जेव्हा G20 होता तेव्हा अमिताभ कांत होते, ते त्यांचे प्रमुख. अमिताभ कांत बोलले, क्या मुंबई सजाया है, मुंबई कितनी सुंदर दिख रही है. का? आम्ही तेव्हा रोषणाई केली, चांगले फ्लेक्स केले, सर्व रस्ते स्वच्छ केले, भिंती रंगरंगोटी केल्या, सगळं केलं आम्ही, झाडं लावली. आता बघा इथे बाजूला, आपल्या बाजूला मी चैलला सांगितलं की इथं ते मध्ये मेडियनमध्ये माती टाकून गार्डन, आता मला वाटतं झालं, काम चालू झालं. मरीन ड्राईव्हचा रस्ता सांगितलं. एवढं बारीक लक्ष ठेवून काम करायला लागतं. फेसबुक लाईव्ह पे नहीं चलता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लोकार्पण केलं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. बघा, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं आणि मी आणि देवेंद्रजी सोबत आम्ही दोघंही असताना मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं.
1 मेला ठरलं लवकर घाई गडबडीत करायला, पण निसर्ग आणि ते पण लागतो ना सोबत. फास्ट करायचं लवकर, कसं होणार? ती काहीतरी पडलं तिकडे मध्येच. शेवटी मोदी साहेबांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं, लिहिलं होतं. कारण नियत साफ पाहिजे, नियत साफ तो उसको बरकत रहती है. आणि म्हणून साथ में थे ना तुमको, अरे बाबा तू तो मेरे को बोल रहा था, ये देख इसको 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 ठीक करना मांगता है, उसको ठीक करना मांगता है, गलत हो रहा है, तो बोल रहा था. हकीकत था ना, तो गलत था, मालूम था ना. मैं तो नगर विकास मंत्री होके मैं क्या करता था आपको मालूम है. मैं मुंबई की तरफ देखता भी नहीं था. जब मैं मुख्यमंत्री बन गया तो तुरंत मुंबई का विकास शुरू कर दिया. जब मेरे पास अधिकार आया, पहले बताओ क्या था? सबको किधर किधर बुलाते थे, अधिकारी को कौन कौन बुलाता था, जाने दो, उसमें मैं नहीं जाता हूं. नहीं, असलम भाई बराबर मेरे साथ था. आणि समृद्धी आता शेवटचा टप्पा आपण पूर्ण करतोय आणि समृद्धीचं पण पुढे वाढ करतोय. गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत आणि नागपूर ते गोवा शक्तीपीठ पण आपण करतोय, जालना, नांदेड पण करतोय, हे सगळं करतोय आपण. आणि त्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये ॲक्सेस कंट्रोल, जसं मुंबई पुणे झाला, समृद्धी झालं, तसे ॲक्सेस कंट्रोल मुंबई गोवा पण ॲक्सेस कंट्रोल करतोय, कर रहा है. ग्रीनफील्ड रोड मुंबई गोवा DPR का काम सुरू आहे. आणि म्हणून चांदा ते बांदा कुणालाही कुठूनही जायचं असेल, काही वांदा राहणार नाही. ॲक्सेस कंट्रोल रोडने तो 5 ते 6 तासामध्ये पोहोचेल. विजयराव, आता 20 आणि 25 तास जमाना गेला. अटल सेतू बघितलं, 2 तासाचं अंतर 15 मिनिटात माणसं पार करतायत. एक गेम चेंजर प्रोजेक्ट, पूरा गेम चेंजर आहे. इकॉनॉमी बूस्ट होणार, तिथे एअरपोर्ट होतोय. आणि मुंबईमध्ये देखील आपण काम करतोय. हाँ, वाटर टैक्सी का शुरू किया, उसका टिकट कम कर दिया है. जो नहीं पड़ता था उसको बोले टिकट कम करो. वाटर ट्रान्सपोर्टवर पण देखील काम आपण करतोय. कारण आपण पोर्ट पॉलिसी आपल्या सरकारने अतिशय एकदम फ्लेक्झिबल केली आहे, सुटसुटीत केली आहे, सवलती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे 720 किलोमीटरचा आपल्याला कोस्ट लाईन आहे, समुद्र किनारा आहे. त्यामुळे त्याचाही लाभ आपण घेणार, लोकांसाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी. मुंबईमध्ये नहीं, ठाणा, हाँ वो भी करेंगे ना. अभी तुम आप वो भिवंडी भी करना है अपने को. मुंबईत आपने बोला बरोबर, मेट्रो का मैं लिया ना निर्णय. मुंबईमध्ये दर 5 वर्षाने आशिषजी मालमत्ता करामध्ये रिव्हिजन करायचे. दर 5 वर्षाने मालमत्ता कर वाढायचा, पण आपण यावर्षी ते रद्द केलेलं आहे. आणि त्यामुळे मालमत्ता करात अध्यक्ष महोदय 736 कोटी रुपयांची सवलत मुंबईकरांना मिळणार आहे. गेले 25 वर्ष रखडलेला STPचा, मगाशी चर्चा आली, STPचा प्रकल्प का रखडला होता माहिती आहे आपल्याला, पण त्याला मार्गी लावला. मुंबई महापालिकामध्ये औषध, मी एकदा केमला गेलो होतो, बोले मेरे पास दवाई के लिए पैसे नहीं, माझ्याकडे दव्याला पैसे नाही. मी लगेच तिथेच ऑर्डर केली, इथून पुढे कुणालाही दव्या आणायला चिठ्ठी देता कामा नये. 0 प्रिस्क्रिप्शन आपण सुरू केला. एकही पैशाचं औषध बाहेरून आणता कामा नये, लागू नये, म्हणून आम्ही ते केलं. त्याचबरोबर रेसकोर्स मुंबई आणि लंडन आणि न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 एकर जागा आपण मोठ्या प्रमाणावर तिथे, नाना काय पळाले, इथं जागे सेंट्रल पार्क करतोय नाना आपण. सेंट्रल पार्क आणि 200 एकर जागा कोस्टल हायवेची, असं मिळून 320 एकरवर मोठा मुंबई सेंट्रल पार्क आपण करतोय.
कोणी म्हणाले की इथं बांधकाम होणार, हॉटेल होणार, काही होणार नाही. रेसकोर्स पण राहणार, घोडे पण धावणार आणि विकासाचे घोडे पण धावणार. आणि ते नको, घोड्याची रेस लावणार म्हणा. आणि त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळणार. हे फुफ्फुस आहे मुंबईकरांचं, हे लंग्स आहेत, ऑक्सिजन पार्क आहेत. आणि त्यामुळे आम्ही ते करतो. मनोरंजनासाठी कुठे जागा आहे लोकांना? कुठे जातोय कोण? एका धकाधकीच्या जीवनामध्ये किधर आहे? कुठे छोटे छोटे गार्डन, ते आम्ही चांगले करू. परंतु हे मोठं आवाज भव्य गार्डन सेंट्रल पार्कच्या रूपाने या ठिकाणी आम्ही लोकांना देणार. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे सर्वसामान्य माणसाला आनंद घेता येईल, मुंबईकरांना, हाच उद्देश आम्ही ठेवलेला आहे. पूर्वी काही लोकांनी थीम पार्कच्या घोषणा केल्या, माहित आहे असलमला. पण घोषणा करणाऱ्यांना जॅकपॉट लागला, त्यामुळे तो गुंडाळून टाकला. पण आम्ही परत वापस खोलला. आणि कारण आमची नियत साफ आहे, आम्हाला मुंबईकरांना द्यायचं आहे. आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा सेंट्रल पार्क लोकांच्या फायद्याचा होईल. आमच्यासाठी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आम्ही मानत नाही. मुंबई इथं येणाऱ्या प्रत्येकाचं पोट भरते. मुंबईमध्ये देशातून विदेशातून लोक येतात. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, फायनान्शियल हब आहे. आणि म्हणून मुंबईचा विकास हाच अजेंडा आहे आमचा. आणि म्हणून दिवसभर जे काही आम्ही सगळेजण कामाचा जो धडाका लावला आहे, मुंबईच्या विकासाबरोबर राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतोय. एसटी बस स्थानक जी आहेत, स्वतः मी विजिट केली. बोले एसटी बस स्थानक पण एकदम चांगले, त्याचा मेकओव्हर झाला पाहिजे. मी एसटी डेपो मध्ये स्वतः गेलो. जे ड्रायव्हर आणि कंडक्टर गाड्या चालवतात, मेहनत करतात, ते कसे राहतात ते बघायला गेलो. त्याचे ताबडतोब मी सांगितलं, जे काय माझ्या, आता मी बोलत नाही इकडे. आणि या सगळ्या एसटी डेपोचे सगळं मेकओव्हर होणार. आणि आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी सुविधा मिळतील. आणि आपले ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचारी यांना देखील चांगल्या सेवा मिळतील. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गिनीज बुक मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. कुठे गेले केसरकर? या केसरकर गिनीज बुकच्याच मागे लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर या सरकारच्या या गतीमुळे विरोधकांची, विजयराव, मती गुंग झालेली आहे असं मला जरा वाटतंय. त्यामुळे जरा भानावर या. त्याचबरोबर सर्वसामान्य रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी आम्ही तात्काळ करतोय. मुंबईमध्ये काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत, काही डेव्हलपरने ते डेव्हलप करण्यासाठी घेतले. डेव्हलपर गेले निघून, त्यांना भाडाही नाही, त्यांना घरही नाही, त्यांची अवस्था घरकाना घाटका झाली आहे. काही लोक गेले मुंबईच्या बाहेर, कोण बांद्रा तिकडे वांगणीपर्यंत गेले. आणि म्हणून यामध्ये भाडं देत नाहीत. अशा जवळपास 221 विकासकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 350 कोटी रुपये भाड्यापोटी त्या लोकांना मिळवून देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. बिल्डर हायकोर्टात गेले, कोर्टात देखील बाजू आपली सरकारची मांडली आणि त्यामध्ये देखील त्यांना न्याय दिला. आता मुंबईच्या विकासाचं महत्त्वात योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना देखील, विजयराव, हक्काची घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सुनील राणे कुठे? इथे आहे. विजयरावांना पूर्ण आणि आमचे पुढे सदा सरवणकर, हे सगळे लोक त्याच्या मागे आहेत. आणि म्हणून 15,000 घराचं वाटप आपण जवळपास केलंय. 90,000 घरं आपल्याला पाहिजेत. आणि विविध ठिकाणी ही 90,000 घरं, विजयराव, आतापर्यंत गिरणी कामगारांना एकही घर दिलं नाही, पण आमच्या सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय, तो पूर्ण करणार, हाही शब्द आमचा आहे. आजपर्यंत त्यांची आकडेवारी नव्हती, आज आकडेवारी आपली पूर्णपणे त्यांच्या. आणि म्हणून यामध्ये काही लोक धारावीच्या विकासावर बोलले. धारावीच्या बद्दल काही लोकांनी वेगळी प्रेम या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला.
कारण धारावी काय परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत त्यांचं बघा, त्यांची परिस्थिती काय, स्वतःचं हक्काचं घर अधिकृतपणे त्यांना मिळणार आहे, याची पोटदुखी का असावी, तिथंच देणार, जे पात्र आहेत त्यांना तिथंच देणार घरं, आणि जे अपात्र आहेत त्यांना सर्वांना घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. हे अतिशय पहिला हा प्रकल्प आहे असा की सगळ्यांना घरं, आणि त्यामुळे आपण चांगल्या घरात राहतो, आपण एकाचा मोठा दुसरा बंगला करतो, अरे त्यांना एक घर तर मिळू द्या. खऱ्या अर्थाने आज त्यांची काय परिस्थिती आहे, काय परिस्थितीमध्ये राहत आहेत याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून धारावीकरांना बिलकुल आम्ही मदत करणार, आणि धारावीकरांसाठी गेले 25 वर्ष कुणी काय केलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही काय केलं, आम्ही करायला चाललोय. आज या ठिकाणी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आपण निर्णय घेतोय, आणि म्हणून आम्हाला त्यांना हक्काच्या घरामध्ये, चांगल्या घरामध्ये, क्वालिटीच्या घरामध्ये जातील तेव्हा या सरकारला समाधान होईल. तोच आमचा उद्देश आहे, तोच आमचा अजेंडा आहे, बाकी आमचा अजेंडा काही नाही. आणि म्हणून यामध्ये ज्या जुन्या इमारती आहेत, आता परवा उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली, तिथे अनेक सोसायटीचे लोक होते, अभ्युदय नगर आणि इतरही लोक, म्हणून ज्या जुने जे प्रकल्प आहेत हे रखडलेले आहेत, त्यामध्ये आम्ही म्हाडा, सिडको, MMRDA, BMC, महाप्रीत हे सगळे जे काय स्ट्रॉंग ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत त्याचा पुनर्विकास करणार, आणि मुंबईच्या बाहेर मुंबईकर फेकलाय त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार, हे आमचं स्वप्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे, आणि म्हणून या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, जतन करणं यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 विजयराव शिवकालीन गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय होत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी मगाशी मी सांगितलं जीवा महालाचं स्मारक आपण करतोय. मगाशी मी बोललो ते कोण याकूब मेमन ची कबरीचं उदात्तीकरण करायला सुचलं, पण जीवा महालाचं स्मारक करायला सुचलं नाही, ते आम्ही करतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर येथे बलिदान स्थळ आहे, आणि शिरूरच्या वडू इथं समाधी स्थळाचं उद्या आपण तिकडे जातो वाटतं दादा, आणि तिथे देखील 270 कोटीचा आराखडा तयार केला आहे, आणि त्याचं देखील काम लवकर सुरू होईल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ अध्यक्ष महोदय, 3.5 शक्तिपीठापैकी एक माहूरगड, आणि कारल्याच्या एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. मग अशी कोणी म्हटलं इंदू मिल तिथं बाबासाहेबांचं स्मारक आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल देखील उल्लेख झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण करतोय, ते जवळपास पूर्णत्वास आलंय. आता पुतळ्याचं काम सुरू आहे, आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय सुप्रीम कोर्टातून हायकोर्टाकडे वर्ग केला आहे. याबाबत देखील सरकार अतिशय संवेदनशील आहे, आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर बारवांचे जतन संवर्धन करण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबा काका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी दिला आहे. 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील संत गाडगे बाबा महाराज आपण आर्थिक मागास विकास महामंडळ देखील आपण केलं. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला तत्वता मान्यता दिली, आणि म्हणून त्याचबरोबर चर्मकार समाज जो आहे गोवंडी येथे मुंबई महापालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RTची देखील आपण स्थापना केलेली आहे. विजयराव श्रीनगर आणि अयोध्येला जाऊन आले नाही ना, श्रीनगर आणि अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभारण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. हजारो लाखो भक्त जात आहेत.
काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अशी चेष्टा करायची, पण मोदीजीने मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही केलं, देशात जल्लोष झाला आणि फक्त देशातच नाही, मोदीजींची जादू जगात चालते. त्यांनी अबुधाबीला पण मंदिराचं उद्घाटन जाऊन केले. आणि म्हणून बरे लोकसभेसाठीच आहे. आणि म्हणून असे असंख्य निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. आम्ही असं म्हणत नाही, बघा याच्यात मुंह में राम बगल में छुरी असा आपला कारभार नाही आहे. आणि म्हणून अयोध्या राम जन्मभूमी आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहे, श्रद्धेचा विषय आहे. तो राजकारणाचा मुद्दा आमच्यासाठी कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मी मागच्या वेळेस बोललो, 10% आरक्षण देखील दिलं, जे आम्ही बोललो ते करून दाखवलं. आज काही लोक एकमताने इकडे झालं. आज जी भरती होतीये पोलिसांची आणि शिक्षक भरती, विजयराव, याच्यामध्ये या मराठा आरक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार. एकमताने मंजूर केलं. बाहेर जाऊन म्हणतात मराठा आरक्षण दिले पण टिकणार नाही. अरे टिकणार नाही, आताच तर दिलंय, टिकेल कसं असं विचार करा. टिकणार नाही याची कारणं द्या, आणि कसं टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत विजयराव. आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडल्या रिजेक्ट करताना, हे पुन्हा एकदा मी सांगतो, मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा मराठा आरक्षणाला देण्याचा तो मी जवळून पाहिला आहे. काही लोक त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या महाराष्ट्रातला मराठा समाज सुज्ञ आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण हायकोर्टामध्ये टिकवलं, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. म्हणजे कोण याला जबाबदार आहे? मी तर म्हणेल, ज्या कितीतरी मोठे नेते झाले मराठा समाजाच्या साथीने, आशीर्वादाने, जेव्हा जेव्हा त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याचं, तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. जेव्हा आम्ही देऊ लागलो तेव्हा आडवे का येत आहे? आणि म्हणून या आरक्षणामध्ये 4 लाख लोक दिवस रात्र काम करत होते. या मराठा आरक्षण जे दिलेलं आहे हे कायद्याच्या कसोटीवर, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार, ही भूमिका सरकारची होती. तो शब्द आम्ही पाळला विजयराव. तुम्हाला पण भीती होती, पण आम्ही सांगितलं होतं. आणि कुणाला वाटलं नाही एवढ्या लवकर हे आरक्षण मिळेल, पण आरक्षण आम्ही दिलं. आणि बिलकुल यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे हे सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह डिटेलमध्ये सर्वे केलाय. मराठा समाज सोशली एज्युकेशनली कसा मागास आहे हे सिद्ध करण्याचं त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये होतं. ते आम्ही मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सिद्ध केलं. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व कमिटीचे सदस्य यांचं धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण एक चॅलेंजिंग काम होतं. आणि म्हणून मला तर आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना वाटत होतं हे मराठा आरक्षण मिळणार नाही. जेव्हा फेब्रुवारी आम्ही जाहीर केलं तेव्हा म्हणाले आता फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार आहे, हे फक्त पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे सरकार पळवाट काढण्याचं काम करणार नाही, ही वाट शोधणारं सरकार आहे आणि देणारं सरकार आहे. आणि म्हणून यामध्ये काही लोकांनी देव पाण्यात बुडवले होते, परंतु त्यांचे त्या देवाच्या आशीर्वादाने मराठा आरक्षण आम्ही दिलं. आणि म्हणून काही लोक जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा, विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे सरकार कदापि त्यांचा जे काही प्रयत्न आहे तो सफल होऊ देणार नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आम्ही जे काही काम करतोय
या गतीमुळे सगळेजण सैरभैर झालेत आणि म्हणून मराठा समाजाला हे दिलेलं आरक्षण जे आहे हे टिकेल, त्याचा तात्काळ लाभ देखील आता सुरुवात झाली मिळायला. आणि म्हणून तुमचा हा नेहमी दुटप्पीपणा आपण पाहतो आणि दुटप्पी बघितल्यानंतर असं वाटतं आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते हैं, लेकिन आगे का नहीं बोलता हूं मैं, आगे बदले पुढचं सांगत नाही मी. आणि कसं आहे, राम राम म्हणायचं, राम राम जपना पराया माल आपना. आणि मगाशी म्हटलं तसं मुंह में राम बगल में छुरी असं आम्ही करत नाही. जिथे राम कुठं असतो, जिथं सत्य आहे, जिथं नीती आहे, जिथं काम आहे तिथे राम असतो. आणि म्हणून रामाचा आशीर्वाद आम्हाला मिळालाय आणि रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या सरकारचं काम सुरू आहे, हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना गेल्या 10 वर्षात हे काय चंद्रपूर येथे काय महाकाली मातेच्या मंदिराचं कोणी दिलंय, प्राधिकरण करायचं आहे. ओके, हा हा आमदारांनी पण ठीक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मला सांगा, तुम्ही प्रधानमंत्री मोदीजींवर जी टीका करताय, खरं म्हणजे जेवढी टीका तुम्ही 2014ला केली तेवढे लोकांनी जास्ती साथ दिली. 2019ला आणखी जादा टीका केली, सगळे एकत्र आले, 2019ला आणखी जादा जागा वाढल्या. आता 2024ला तर अरे ज्यांनी 400 पार तर होईलच आणि महाराष्ट्रात पण 45 पार होईल, शोधत राहा. असा प्रधानमंत्री विजयराव, तुम्ही जरा थोडं मनापासून विचार करा. एक दिवस ही प्रधानमंत्री महोदयांनी सुट्टी घेतली का? पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलंय. जी वस्तुस्थिती आहे, जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुमच्यातले लोक आमच्यावर टीका करतात. टीकेची आम्हाला पर्वा नाही, पण ज्या पद्धतीने देशाचा जो विकास केलेला आहे, आज जगभरामध्ये आज भारताचं नाव अभिमानाने का घेतात, सन्मानाने का घेतात, दावोसमध्ये एवढे करार का होतात? कारण हे डबल इंजिन सरकार, एका विचाराचं सरकार, इथं मोदीजींची गॅरंटी आहे. जे आहे ते कबूल जाहीरपणे सांगायला काय त्याच्यामध्ये. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, जे खरं आहे ते खरं, जे खरं आहे त्याचे तोंड भरून कौतुक केलंच पाहिजे. आणि ती वृत्ती जी आहे ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मोदीजींवर तुम्ही टीका करता. आमचं तर सोडून द्या, मुख्यमंत्री काय, आणखी कोणी काय, राज्य सरकार काय, आज पडणार, उद्या पडणार, तेरवा पडणार, टिकणार नाही. आणि पडता पडता विरोधकच आडवे झाले. आता उरले ते पण या इकडे. आणि म्हणून विजयराव, मी एवढंच सांगतो, आपल्याला जगामध्ये आता कुठला तरी सर्वे आला ना मोदीजींच्या बाबतीमध्ये, जगामध्ये सगळ्यात नंबर 1 लोकप्रिय नेता नरेंद्र मोदीजी. अरे आपल्या प्रधानमंत्रीला नंबर 1 मिळतो, याचा अभिमान आपल्या देशवासियांना पाहिजे, सगळ्या तुम्हाला पण पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की डबल इंजिन सरकारची डबल गॅरंटी आहे. आणि म्हणून यामध्ये केंद्र आणि राज्य असं डबल इंजिनचं सरकार असलं की विकासाची गाडी वंदे भारत वेगाने पळत असते. वंदे भारत मध्ये पण काही लोक बसले मोदीजींवर टीका करू.
आणि म्हणून आता संपलं, शेवट आहे. 50 वर्षात देश बुडवणारा पक्ष कुठला? मी बोलत नाही. आणि बुडालेल्या द्वारकेचं दर्शन घेताना देश हिताची प्रार्थना करणारे मोदी साहेब कुठं? 370 रद्द, अयोध्येत राम मंदिर, आणखी काय काय होते, आगे आगे देखो होता है क्या क्या. आणि म्हणून येत्या 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षामध्ये करण्याचा विक्रम मोदी साहेबांनी केलेला आहे. विकासाची एक घोडदौड वेगाने सुरू आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला 2.5 वर्षात काय होऊ शकतं, तुम्हाला 2.5 वर्षात जे जमलं नाही विजय भाऊ, ते आम्ही 1.5-2 वर्षात करून दाखवलंय. आणि हाच आम्ही विकासाचा अजेंडा लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि लोकांना सांगणार आहोत की बघा, देशामध्ये केंद्रामध्ये मोदीजींनी काय केलं आणि राज्यामध्ये आपल्या राज्य सरकारने केलेलं काम हे बघा. आणि यापूर्वी 2014 पूर्वी आपण काय वाचायचो? प्रत्येक पेपरला घोटाळा, करप्शन, सगळे किती 2G 3G 4G सगळं. तिकडे करप्शन फर्स्ट होतं, इकडे नेशन फर्स्ट आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, सुखी समृद्ध महाराष्ट्रासाठी आम्ही कायम मोदीजींच्या पाठीशी राहू, भक्कमपणे त्यांना साथ देऊ. आणि या महाराष्ट्रातून जनता, महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने नाही, देशातल्या जनतेने जेव्हा मोदीजींची गॅरंटी चालत होती, आता जनतेने गॅरंटी दिलेली आहे की मोदीजी हॅट्रिक करणार म्हणून. फिर एक बार मोदी सरकार, हे 100% सत्य आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो, जगात मोदी साहेबांनी पुढे नेले आपले राष्ट्र, मोदी साहेबांच्या मागे उभा आपला महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सभागृहाने दोन्ही प्रस्तावावर विचार केले.